लोकसभेच्या रणधुमाळीला आता शेवट टप्प्यात सुरुवात झालेली आहे। त्यातच गडचिरोली चिमूर या लोकसभेमध्ये आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। त्यातच वडेट्टीवार आणि धर्माबाबा आत्राम यांच्यामध्ये आता शाब्दिक बॅटिंग जरा जोरात सुरू झालेली आहे। आपल्या सोबत मंत्री धर्माबाबा आत्राम आहेत। बाबा काय सांगाल, काल तुम्ही एक वाक्य बोलले होते की येत्या 4 जूनला जे आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येतील। नेमकं काय घडामोडी घडत आहे की ते आता भाजपमध्ये येणार असं तुम्ही बोलला? महत्त्वाचं म्हणजे थोडाफार आमचे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी आपला भाषणामध्ये माझं नाव घेऊन त्यांनी काय शब्द प्रयोग केला ते वास्तविक त्याला शोभत नाही, हरकत नाही। त्यांनी काय बोललं त्याच्या मी जात नाही, परंतु त्याचं उत्तर देणं गरजेचं होतं। त्या दृष्टिकोनातून काय झालं काय नाही याच्यापूर्वी कुठे आम्ही बसलो, आपलं मुंबईमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये बसलो, कोणत्या हॉटेलमध्ये चर्चा झाली, कोणासोबत चर्चा झाली, वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा झाली, आम्ही तिघे होतो। आणि त्याचा जे कॅमेरा आहे हॉटेलचा त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांचे चित्रही आहे आणि माझ्या एक मित्रांनी सुद्धा ते व्हिडिओ काढलेला आहे। आम्ही तिघे एकत्रित असताना जे चर्चा झाली ते हे सगळं साहजिक आहे, ते आहे। आणि जे चर्चा झाली आणि राजा कधी खोटा बोलत नाही। म्हणजे आता 4 जूनला फिक्स झालंय की विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येतील? नाही, चर्चा जे झाली ते सांगत आहो, म्हणजे त्यांच्या कुठे ना कुठे चर्चा झाली, आमच्या समाजासमोर चर्चा झाली, तर ते भाजपामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत ह्याचा अर्थ। आणि 4 जूनच्या नंतर केव्हाही जातील ते काल बोललेत की जर असं काही घडलं असेल तर धर्माबाबा यांची नार्को टेस्ट करा। त्यांना असं वाटते की त्यांच्या मतदारसंघामध्ये जर भाजपला लीड मिळाली नाही, त्यांनी मिळवून दाखवावं, नाहीतर त्यांचं सीट झालं त्या बदल्यामध्ये जे आहे त्यांचे मंत्रीपद सुद्धा जाणार आहे। या भीतीमुळे जे आहे ते बिनबुडाचे आरोप करत आहे। पहा, महत्त्वाचं असं आहे की मंत्री मी झालो, मंत्रीपद जाईल ह्याच्यामध्ये मला काय त्याच्यामध्ये प्रतिक्रिया द्यायचा नाही आहे। परंतु आम्ही प्रयत्न केल्यानंतर यश प्राप्त होतो आणि ते येऊन तिथे आपला अहेरी विधानसभामध्ये बसणार आहे, त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांनी बसावं। आणि परंतु ब्रह्मपुरी जे निर्वाचन क्षेत्र त्यांचं आहे त्या ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्रामध्ये फार मोठे गड्डे झालेले आहेत, ते पहिले गड्डे बुजवायला सांगा, जेणेकरून त्यांचा तिकडे फार मोठा गड्डा मतदानामध्ये होणार आहे ब्रह्मपुरीमध्ये। अहेरीच्या नंतर विचार करा। आणि अहेरीमध्ये आम्ही दोघे राजे एकत्रित आल्यामुळे ते आता त्याला काय लीड घ्यायचा जे विचार करत आहे काँग्रेसला, जेव्हा 2दा उशेंडी उभा होते, 2दा मी त्यांना लीड दिलेला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये 30,000चा लीड होता, आता 50,000चा लीड भारतीय जनता पक्षाला मिळेल हे तितकं शाश्वती मला आहे। नक्कीच बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणार आणि मोठ्या लीडने ते आणणार। मात्र धर्माबाबा यांनी एक मोठा आव्हान आणि स्फोट केला आहे की एका मुंबईमध्ये हॉटेलमध्ये जे आहे ती चर्चा झालेली आहे। त्यामुळेच आता जर बघितलं तर येत्या 4 जून नंतर नेमकं काय घडामोडी घडतात, काय समीकरण बदलणार आहे हे बघण्यासारखं असणार आहे। रोमित तोमलावर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।